जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे भगरीचे डोसे. वरीचे तांदूळ पण म्हणतात त्याला, इकडे भगरच म्हणतात. तर भगरीचे डोसे करायचे, त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी भगर लागणार आहे. आणि ती मी आता आधीच 1 तासभर भिजून ठेवली. 1 तासभर भिजून ठेवायची आधी. शेंगदाणे, 1 बटाटा, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जिरं, 2-3 हिरव्या मिरच्या, बस एवढं मोजकन सुटसुटीत त्याला साहित्य लागणार आहे. आणि इतक्या साहित्यात तुमचे छानपैकी भगरचे डोसे तयार होणार आहेत. चला मग कृतीकडे. संपूर्ण साहित्य आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं. आता हे फिरून घेऊया, याची पेस्ट बनवूया छान. डोस्याला जशी असते आपल्या तांदळाच्या तशीच पेस्ट बनवायची याची. काही याच्यासाठी वेगळी काही रेसिपी नाही आहे, पण खूप छान होतं ते भगरीचे डोसे. अशी पेस्ट त्याची तयार होते. सगळं साहित्य एकत्र करून फिरवलं की बघा तुम्ही आपल्या डोशासारखंच पीठ होते. मिक्सरला फिरून घ्यायचं, 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं, नंतर त्याचे डोसे करून घ्यायचे. बस इतकी झटपट रेसिपी आहे. आणि जे पण तुम्ही उपवासाला खात असाल तेल तूप ते तव्याला लावून घ्यायचं, आणि त्याच्यावर याप्रमाणे टाकून घ्यायचा डोसा. या पद्धतीने डोसा छान खमंग परतून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, बघा तुम्ही किती खमंग डोसा झाला. आणि याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी, जे तुम्ही उपवासाला खात असाल, कोथिंबीर खातात बरेच लोक, कढीपत्ता, टोमॅटो, दुधी, जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही आता ॲड करू शकता. मी तर हिरवी मिरची बटाटाच टाकला, तेवढंच खाते मी इथं. बघा किती छान जाळी आली आहे. आणि वाटणार पण नाही, ओळखायला येत नाही हा भगरीचा डोसा आहे म्हणून. अगदी तांदूळासारखाच लागतो. याच्यासोबत बटाट्याची भाजी, चटणी, अगदी तुम्ही छान फराळ होतो तुमचा उपासाला. अशा प्रकारे बाकीचे पण डोसे आपण करून घेऊयात. या पद्धतीने आपले भगरचे डोसे तयार झालेले आहेत. बघा तुम्ही किती छान जाळी आलेली आहे. याच्यासोबत केलेली आहे मी शेंगदाण्याची चटणी. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही दही किंवा चटणी वेगवेगळ्या प्रकारची काही पण करू शकता, आणि याच्यात ॲड पण काही करू शकता. अशा प्रकारे खमंग खुसखुशीत खरपूस भगरचे डोसे तयार झाले आपले. आवडले असते तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बघा करून.